कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचे हे नातं खूपच गोड आहे. तर नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, ओवी आणि मम्मा चॅनलकडून तुमच्या सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही रक्षाबंधन सगळे एकत्रच मिळून करणार आहोत. तर ह्या वर्षी रक्षाबंधनचा प्रोग्राम माझ्या घरी आहे. तर सकाळपासून विचार करत होते की आज काय असं स्पेशल करायचं, कसली रांगोळी काढायची. आणि रक्षाबंधनसाठी मला अशी नॉर्मल तर रांगोळी येत नाही, पण विचार केला की काय काढू. तर घरी फुलं आणलेली होती आणि सणासुदीला फुलं आपण म्हणतो महाग पण खूपच असतात आणि जशी पाहिजे तशी लवकर मिळाली नाही. पण माझ्याजवळ जेवढी फुलं होती त्याच्याने मी अशी सुंदरशी राखी काढायचा विचार केला. म्हटलं रक्षाबंधन आहे तर काहीतरी स्पेशल करूया, खूपच वेगळं आणि खूप छान ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. म्हणून मी फुलांची राखी बनवली बाहेर पॅसेजमध्ये आणि खूपच सुंदर देखील आली. थोडीशी गुलाबाच्या पाकळ्या होत्या माझ्याकडे, त्याच्याने मी सुंदरसं असं डेकोरेट केलं आणि खूपच अतिशय सुंदर अशी रांगोळी झाली की सगळ्यांना खूप आवडली आणि सगळ्यांनी खूप कौतुकही केलं त्याचं. तर रांगोळी तर माझी बनवूनच झालेली आहे. रांगोळी काढण्यापेक्षा मला ही फुलांची रांगोळी खूपच सुंदर अशी वाटली आणि खूप छान अशी दिसत होती. सगळ्यांना खूप आवडतही होती. मध्ये म्हटलं असं रिकामं नको वाटायला, संध्याकाळची वेळ होती म्हणून मी दिवा लावला. आणि दरवर्षी आम्ही कसं चेअरवर किंवा सोफ्यावरती रक्षाबंधन साजरी करतो, तर यावर्षी ठरवलेलं प्रॉपर ट्रेडिशनल पद्धतीने आपण रक्षाबंधन साजरी करूया. म्हणून मी यावर्षी चौरंग आणि पाट सजवायचं ठरवलेलं. तर तेव्हा देखील कसं रांगोळी काढली की त्याच्याने कसं मुलं पाय वगैरे देतील, म्हणून मी तिथे देखील फुलांचाच वापर केला आणि फुलांनी सजावट केली. मुलांनी मला घरं आवरायला खूपच मदत केली. त्यांनी असं थोडंफार डेकोरेशन केलं ब्लॅकबोर्डवरती. त्यांच्या पद्धतीने जसं जमतं तसं त्यांनी सजवलं आणि अतिशय सुंदर असं घरगुती डेकोरेशन झालं, जे आपण दिवाळीमध्ये वापरतो ते रांगोळीचे साचे असतात त्याच्याने. परत आपली विड्याची पानं, सुपारी, त्याच्याने खूपच सुंदर असं डेकोरेशन झालं. आमची ओवी देखील आता रेडी झालेली आहे आणि मी विचार केला की आता तयार व्हायचं आहे, तर मी तयार पण झालेली आहे. जास्त मेकअप नाही केला, थोडासा साधा सिम्पलच राहू दिला आणि ओवीसुद्धा खूपच सिम्पलचं रेडी केलं आहे तिला, जास्त काही मेकअप नाही करत तिचा. आणि रांगोळी झालेली होती म्हणून सर्वात आधी मी जाऊन फोटोशूट केले आणि सगळे घरी पाहुणे आलेले होते, म्हणजे माझी नणंद, त्यांची नणंद, सगळेच आलेले होते. तर मला जास्त काही व्हिडिओ नाही शूट करता आला, तरी देखील जेवढा झाला तेवढा केला. आणि सगळ्यांनी आल्यावरती सगळ्यांच्या राख्या मी एकत्र ठेवल्या. ह्यावेळेस म्हटलं प्रत्येकजण एक एक राखी देईल तसं नको, तर सगळ्यांचे लाईनशी राख्या ठेवून अतिशय सुंदर असे फोटो काढलेले आहेत. खूपच छान असे फोटो आलेले आहेत. आणि नंतर आम्ही रक्षाबंधनच्या प्रोग्रामला सुरुवात केली. लड़की बाही और मैंने 1,500 रुपया दी ना, ऑटोमेटिक आ जाएगा. वो तो मुख्य योजना तुला पण लागू ना, तू पण 1,500 रुपये बापरे. लाडकी योजना काय पागल झाली. आमच्या घरी कोणते देखील प्रोग्राम असेल, बड्डे असेल किंवा रक्षाबंधन, भाऊबीज, तेव्हाचे सगळे गाणे वगैरे म्हणून एन्जॉय करतात. आणि यावेळेस ताईने देखील सांगितलेली राखी बांधायला, म्हणून तिने सांगितल्याप्रमाणे मग मी त्याच्या वाटची पण राखी बांधली. आणि अजून भाऊ जाणार होत्या दुसऱ्या बहिणींकडे पण, म्हणून त्यावेळेस रक्षाबंधन खूप छान झाली. तिच्या वाटच्या पण राख्या बांधल्या. ॲक्च्युली जर नाही आला तर आम्ही सगळ्यांच्या वाटच्या राख्या बांधून देतो, म्हणजे असं वाटायला नको की चौघी बहिणी नाही आहेत म्हणून राखी नाही बांधली. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकेका करून सगळ्यांची रक्षाबंधनाची सुरुवात केली, म्हणजे ताईंची, यांची पण, आणि एक एक करून मुलांची देखील. तर आम्ही आता सध्या आमच्या सुरतच्या ताई नव्हत्या म्हणून त्यांच्या वाटची राखी देखील ताईंनी यांना बांधली. त्यांच्या इकडे गुजरातमध्ये पद्धत आहे की भाभी राखी बांधायची, तेव्हापासून आम्ही ही पद्धत देखील चालू केली की भाभी राखी, म्हणून आम्ही अशा जोडीने बसतो आणि भाभी राखी बांधतो. आम्ही दोघी नणंद भावजया भाभी राखी दाखवून सनी, म्हणजे खूप छान वाटतं असं बांधायला, जरा वेगळंच काहीतरी वाटतं, म्हणून आम्ही तेव्हापासून सुरुवात केली. नंतर या मुलांची देखील सुरुवात केली, कारण की एवढे आम्ही 14-15 जणं होतो. खूप वेळ होत होता आणि खूप उशिरा प्रोग्राम आमचा सुरू झाला. तर आमच्या ओवीची रक्षाबंधन खूपच छान चालू आहे. तिच्या भावांसोबत खूप एन्जॉय करते. बाकीच्या दादांना देखील मिस करते. स्पेशली आम्ही आमच्या नणंदबाईंना खूप मिस करतो आहे. त्या वर्षी काय आल्या नाही सुरतवरून, तर दिवाळीच्या वेळेस नक्कीच आम्ही
सगळे एकत्र मिळून आम्ही भाऊबीज साजरी करू. त्याच्यानंतर आमचा प्रोग्राम झाला गिफ्टचा. तर सगळ्यांनी खूप गिफ्ट दिलेत. खूप मजा येते गिफ्ट घ्यायला. हम सब साथ साथ हैं. जय भवानी आलं? जय शिवाजी. वंदे मातरम. आणि तू माझी पोस्ट झाली. स्वाती आम्ही जर सगळे एकत्र आलो ना तर आमच्यात आई खूप एक्साइटमेंट होऊन जातात आणि जे वाटेल ते खूप एन्जॉय करतात, खूप हसत राहतात. आम्ही सगळे मिळून खूप एन्जॉय करतो. तर म्हटलं एवढी छान तयार केली तर एकतरी रील काढूया. तर रील काढायला घेतलीच पण घरामध्ये मुलं इकडे तिकडे करत होते ना तर माझ्या कॅमेऱ्यासमोरच आले. माझी काही रील झाली नाही म्हणून आम्ही फोटोशूटच केले. म्हणून मला व्हिडिओ देखील नाही काढता आले आजच्या दिवशी. तर आम्ही सगळ्यांनी मिळून खूप फोटोशूट केले, खूप धमाल केला, एन्जॉय केला आणि खूपच मजा मस्ती केली. आणि जे ताई भाऊ आलेले नव्हते त्यांना देखील खूप मिस केलं. नंतर सुंदर असा जेवणाचा प्रोग्राम केला आणि अशी खूपच मजा मस्ती करून आता आम्ही पुढचे सण देखील साजरे करू. आणि एकत्र सण साजरे करण्याची मजा असते ती मजा खूपच वेगळी असते. तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा रक्षाबंधनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपत आहे. तर आजचा माझा रक्षाबंधनचा व्लॉग आवडल्यास ओवी अँड मम्मा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. धन्यवाद.